नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत पाकातल्या पुऱ्या। त्यासाठी पुऱ्यांचं लागणारं साहित्य मी आता तुम्हाला दाखवून घेत आहे। पुऱ्यांचं लागणारं साहित्य म्हणजे 0 नंबरचा रवा। हा पहा, 0 नंबरचा रवा घ्यायचा। जाड रवा असेल तर तो मिक्सरमधनं काढून घ्या। मैदा घेतला आहे, 1 वाटीला साधारण पाऊण वाटी मैदा, चिमूटभर मीठ, तूप घेतला आहे हे 4 चमचे आणि भिजवायला पाणी। हे पहा, तूप पातळ करायला ठेवलेलं आहे। 4 चमचे तूप घेतला आहे। आता त्याच्यातनं थोडासा धूर यायला पाहिजे एवढं आपण तापवून घ्यायचं आहे। हे बघा, आपण रवा मैदा सर्व एकत्र करून घेतलेला आहे, पातळ तूप घालून घेतलेलं आहे। आता पहिले हे चमच्याने सारखं करायचं आहे आणि मग हाताने कालवून घ्यायचं आहे। आपण पुऱ्यांची कणिक भिजवून तयार झालेली आहे। थोडंसं तेल घातलं आहे, 2-3 थेंब तेल घालायचं आहे आणि आता हे तेल लावून मुरवत ठेवायची आहे। 1 तास मुरवायची आणि झाकण ठेवायचं आहे 1 तासासाठी आणि मग करायच्या पुऱ्या। हे बघा, आपलं पीठ भिजून तयार झालंय। आपण हे वरवंट्याने थोडंसं कुटून घ्यायचं आहे। हे पहा, आपण ही कणिक पुऱ्यांची कुटून घेतली। आपण एवढ्या आकाराची लाटी करून घ्यायची। आता साखरेचा पाक करायचा आहे। 1 वाटी मोठी वाटी साखर घेतली आहे, ही या भांड्यात ओतून घेणार आहे। अर्धा वाटी पाणी घेणार आहे आणि पाक करायला ठेवणार आहे। हे बघा, आपण पाक करायला ठेवलेला आहे। 1 वाटी साखर, त्याला अर्ध पाऊण वाटी हे बघा मी पाणी घेऊन ठेवलेलं आहे आणि हा पाक करायला ठेवलेला आहे। आपला पाक तयार होत आहे। आपल्याला पाक एकतरी करायचा नाहीये, थोडासा चिपचिपा करायचा आहे। आपण फक्त थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याची मळी निघून जाईल आणि पाक स्वच्छ मिळेल। हे पहा, साखरेची मळी आता काढून घ्यायची आहे। ही बघा अशी निघते, ही आता टाकून द्यायची आहे। आपला पाक तयार झालाय। त्याच्यामध्ये केशर काडी घालून घेतली आहे, वेलची पावडर घालून घेतली आहे। आता पुऱ्या करायच्या, तळायच्या आणि मग या पाकात सोडायच्या। आपण आता पुऱ्या करून घेत आहे। मी ओट्यावरच पुऱ्या करते कारण मी ओट्यावर पोळ्या करते। हे बघा, एवढ्या आकाराची पुरी करायची। मी इथे लाटून ठेवलेल्या आहेत पुऱ्या। आता या पुऱ्या तळून घ्यायच्या आणि पाकात टाकायच्या। हे पहा, पुरी तळून घेतलेली आहे। 1-1 पुरी तळून घ्या, 2 पुऱ्या तळून घ्या आणि मग त्या पाकात टाकायच्या। आता ही डायरेक्ट पुरी अशी गरमच्या गरम पाकात टाकायची। ते पाक ठेवलेला आहे बाजूला। हे बघा, पाकामध्ये टाकलेली पुरी मी आता काढून घेत आहे। आता या पुरीमध्ये पाक जाऊन बसतो, तो मात्र काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बनल्या आपल्या पाकातल्या पुऱ्या। या पद्धतीने बनल्या बघा मंडळी आपल्या पाकातल्या पुऱ्या। झकास झाल्या आहेत। आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।